राजू बोडके, मी वसईमध्ये राहतो। पूर्वी आदिवासी एकता परिषद भूमी सेनेमध्ये काळूराम धोदडे माझे गुरु, त्यांच्या नेतृत्वाखाली मी अनेक वर्ष आंदोलन वगैरे करत आलेलो आहे। ह्या आंदोलनामध्ये मी असा अपंग सुद्धा झालेला पोलिसांच्या लाठीचार्ज मध्ये वगैरे। तर आता मला चालता येत नाही, तरीही तळमळ पाहून, या लोकांवर होणारे अन्याय पाहून, या जनार्दन मेहरांचे आणि त्यांच्या आणखीन कुटुंबदारांचे वस्त्या तोडल्या, हे सगळं अन्याय अत्याचार पाहून आज मी इकडे यांच्या सोबत सामील झालेलो आहे। अलग लक्षात अत्यंत वाईट वाटते, अत्यंत हे नालायक सरकार आहे। आज 25-30 वर्ष हितेंद्र ठाकूर आप्पांची सरकार होतं, पण त्यांनी कधी कोणत्या झोपड्या का गरीबाचा एखादी टपरी तोडली नाही। पण आज ह्या सरकारने, ह्या केंद्रातल्या सरकार आणि ह्या महाराष्ट्रातल्या सरकार ह्याने एवढा अन्याय अत्याचार केलेला काही हिशोब नाही। आज आमच्या तलासरी भागामध्ये सुद्धा भले सातबारा तुमचा असेल, पण जागा आमच्या आदिवासी माणसाच्या कब्जा वहिवाटीची जागा होती ना, तुम्ही त्यांना 60-40 असं काहीतरी करून तुम्ही हे करा। आज पोलिसांचा बंदोबस्त घेऊन आमच्या लोकांना बेघर करून टाकलं, एवढं मारलं का इंग्रजांनी सुद्धा अशी वागणूक दिली नाही। एवढं ह्या सरकारने, ह्या स्वतंत्र भारतामध्ये आमच्यावर आज अन्याय लाठीचार्ज होत आहेत। आज या देशाचा मालक बोलला जातो हा आदिवासी, इथला आगरी असेल, इथला कोळी बांधव असेल, पण आज त्याची अवस्था बघा रोडवर आलेला आहे। आज असं रोडवर जेवण बनवायची वेळ आलेली आहे। आज या प्रशासनाला लाज वाटायला पाहिजे का थोडे एखादा मंडपवाला घेऊन, तुमच्या कुठे बापाचे पैसे जात होते खिशातले, पण एक मंडप थोडा बांधून द्यायला पाहिजे होता। या बायांची थोडी सोय करायला पाहिजे होती। आज छोटी छोटी पोरं घेऊन, रात्री व्हिडिओ पाहिले का, छोटी छोटी पोरं घेऊन आज लोक आंदोलनात उतरतात। म्हणजे जो आम्हाला बाबासाहेबांनी जो अधिकार दिलेला आहे, त्या अधिकारानुसार आम्ही आमच्या न्याय हक्क मागण्यासाठी आम्ही आंदोलन करतो। आज तो जर हक्क संविधानात नसता, तर आज आम्हाला अतिरेकी का देशद्रोही समजून आम्हाला जेलमध्ये ह्या लोकांनी टाकलं असतं। एवढं हे क्रूर सरकार आहे। हा इकडेच वसई तालुक्यातच तर नाही आहे, तर अनेक राज्यामध्ये सुद्धा हे असं ह्यांची हुकुमशाही चालू आहे। असे सुद्धा मला यावं लागलं ह्या लोकांची तळमळ पाहून ना। लाज वाटायला पाहिजे सरकारचा, आणि परत आम्ही मनापासून त्याचा आमच्या ह्या सर्व ह्या समाज बांधवांवर, या भाव बहिणींच्या याच्यातून आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो।